नमस्कार मंडळी. तर आत्ताच उठलेली आहे मी. सकाळ सकाळ झाडांना पाणी घातलेलं आहे आणि लगेच दिवाबत्ती करून घेतली. देवांना मस्त सुंदर पनवेलची वेणी आणल्या होत्या, त्या घातल्या आणि लगेच आज आमच्या मुली सगळ्या मोदक करायला बसल्या होत्या. कारण का आज अंगारकी चतुर्थी होती ना, चांगली एकदम 6 महिन्यातूनच अंगारकी चतुर्थी येते. किती सुंदर मोदक सगळ्यांनी बनवलेले आहेत. एक पीठ मळायला बसली आणि बाकीच्या सगळ्याच मोदक बनवतात. आणि डिझाईन बघा, असे कोणाकडे डिझाईन असते का प्लीज मला सांगा हां कमेंट्समध्ये. आणि आम्ही लगेच ताट भरला आरतीचा आणि संध्याकाळी देवळात गेली रात्री आम्ही आरतीसाठी. आरतीला ते आले तर बघतो तर किती लाईन होती, बाप रे बाप, भरपूर पब्लिक होती. मग आम्ही नंतर आतमध्ये गेलो मंदिरात आणि पाया पडायला लाईनीला उभ्या राहिलो होतो. आणि पाया पडून झाली का लगेच आरती चालू झाली. आरतीला थोडा उशीरच झाला, पण मंदिरात एवढी पब्लिक होती ना का बस, भरपूर पब्लिक होती. आरती झाल्यावर इकडे जेवणाची सोय चालूच होती. तर जेवणाचे टोपे बघा किती आणि पब्लिक बघा किती. ही फक्त पब्लिक तुम्हाला कोपर गावातच मिळेल संकष्टीच्या दिवशी, बाकी दुसऱ्या मंदिरात कुठेच मिळणार नाही. अशा प्रकारे ही बघा आमची कोपरगावची गँग. आणि मग आमचा सगळा जेवणाचा कार्यक्रम आटपला आणि आम्ही सायलेला सामान किंवा पिशव्या वगैरे राहिल्या होत्या त्या आम्ही घरी घेऊन निघालो. बघा कशा. आणि ह्या सगळ्याच पिसाळल्या होत्या आमच्यावर. आता सगळी जेवण झाली, लोक पळाली घरी. मंदिर सगळा मोकाट आणि आम्हीच तिथे फक्त नाचकाम करत होतो आणि आलो घरला. आणि वाटेत येतानाही सगळ्या जापा बोलत आल्या, थोडासा भात भाजी राहिलेली ती घेऊन आलो. बघा कशा दिसतात, सगळ्या टोपा वगैरे घेऊन आलेल्या. चला भेटू नेक्स्ट